महापालिकेच्या निवडणुकीसाठी आपण इच्छुक आहात. आपण एक स्टॅम्प आपण लिहिलेला आहे. काय त्या स्टॅम्पवरती आपण मुद्दा मसं म्हणजे तयार केलेलं आहे? काय आपली मागणी आहे? आजकाल राजकारणी लोकांचा धंदा हा कोणत्याही निवडणुकीत मनपात जाऊन त्या ठिकाणी पैसे कमवणे हा त्यांचा उद्देश असतो. त्यामुळे मी हा स्टॅम्प तयार केलेला आहे की त्या ठिकाणी मी म्हटलेलं आहे की मी महापालिकेत जाऊन एकही ठेका मी स्वतः त्याच्यात सहभागीदार असणार नाही. नंतर माझ्या कोणत्याही नातेवाईकाला मी त्याच्यामध्ये भागीदारी करून त्याला तो ठेका देणार नाही. दुसरा मुद्दा आहे की पूर्ण भारतात माझ्या नावावर 1 इंच पण जमीन नाही. तिसरा मुद्दा आहे की माझे 2 बँक अकाउंट आहेत. ते एक करंट अकाउंट आहे दैनिक व्यंगनगरीचं आणि दुसरं एक माझं बचत खातं आहे. त्याच्यामध्ये फक्त दोघं मिळून 25,000 रुपये आहे. तर 5 वर्षानंतर माझ्या संपत्तीत किंवा इतर काय वाढ झाली हे कोणी बघू शकतं. मी तो लेखाजोखा त्यांच्यासमोर मांडणार आहे. त्याच्यानंतर नगरसेवक पद हे सेवेचं पद असतं. त्यामुळे अवैध मार्गाने संपत्ती कमवण्यासाठी मी त्याचा उपयोग करणार नाही. नंतर निवडून आल्यावर 5 वर्षात आपल्या समस्या जर मी आपल्या समस्या सोडवण्यासाठी मी त्या नगरसेवक पदाचा उपयोग करेन. आणि शेवटचं जे कलम आहे ते महाराष्ट्र सरकारने लक्षात घेण्यासारखं आहे. 2 वर्षानंतर जर नागरिकांना वाटलं की हा नगरसेवक आपल्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरला आहे, तर त्याला परत बोलवण्यासाठी सरकारने तसा कायदा करावा. यासाठी मी स्वतः सरकारशी पत्रव्यवहार करणार आहे की जर एखादा नगरसेवक काम करण्यात अपयशी ठरला आणि त्या भागातील नागरिकांची जो ओरड असेल, तर त्या नगरसेवकाला परत बोलवता आलं पाहिजे. यासाठी मी सरकारकडे प्रयत्न करणार आहे. आपण हा जो स्टॅम्प आहे, हा कोणत्या पक्षाकडे आपण देणार आहात आणि त्या पक्षश्रेष्ठींकडे आपण काय मागणी करणार आहात? मी भारतीय जनता पक्षाकडे हा स्टॅम्प देणार आहे. मी त्या भारतीय जनता पार्टीचा सदस्य आहे आणि मागणी करणार आहे की माझ्यासारख्या चांगल्या उमेदवारांना तुम्ही संधी द्या. जर चांगला महापालिकेत धुळ्याचा विकास करायचा असेल, चांगले कामं व्हायचे असतील, कोणी पैसे खायचे नसतील, तर त्यासाठी मी त्यांच्याकडे मागणी करणार आहे.